आणि सोनियाजींना चॅलेंज केलं होतं, आठवतंय तुम्हाला? तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं. काँग्रेस पक्षाने पवार साहेबांचं निलंबन केलं होतं. पक्ष नवीन स्थापन झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस आणि राष्ट्रवादी टोकाची भूमिका असताना दोन्ही पक्ष वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर इलेक्शन झालं आणि युपीएचं गठबंधन झालं नव्हतं, तेव्हा काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी काँग्रेस. एवढी लढाई झाली होती, त्यांनी पवार साहेबांवर ऍक्शन घेतली होती. पवार साहेबांनी वेगळा पक्ष त्याच्यामुळे काढला, त्यांना पक्षातून काढल्यामुळे. त्यानंतर सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की त्या स्वतः त्या निरोप पाठवू शकत होत्या. सोनियाजींचा एवढा मोठा मन त्यांचं आहे की त्यांनी सांगितलं, हे डिपार्टमेंट तुम्ही म्हणाल ते डिपार्टमेंट, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, चला आपण सगळ्यांनी एकत्र. आणि तो दिवस आणि आजचा दिवस कधीही काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी कधी तो विषय परत काढला नाही ना आम्ही तो काढला. म्हणजे असं नाही की मी ह्यांच्या थ्रू निरोप, नो नो नो, नथिंग इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन. प्रशांत दादा काली पक्षाला महत्वाचे, आजही आहेत, उद्याही आहेत. मी त्यांना काय स्ट्रक्चर आहे, जर एक तर अलायन्स ऑफिशियली झालेलंच नाही, चर्चा सगळ्यांची चाललेल्या आहेत, अजून काही अधिकृत झालेलंच नाही. त्यांनी जो प्रश्न विचारला, प्रशांत जगतापांचं म्हणणं काय, साहेबांनी पुरोगामी विचार जपलाय. 2023 मध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या घटना घडल्या पक्षफुटीच्या, त्यानंतर मी आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्ते पुण्यातले साहेबांसोबत राहिलो. पुरोगामी विचार पुढे न्यायला साहेब आहेत. जर भाजप राष्ट्रवादी सोबत आपण गेलो आणि महायुती म्हणून जर परत सत्तेत महापालिकेत आलो तर पुरोगामी विचार संपेल. मी नाराज असल्याचं कारण एकमेव आहे की ज्या लोकांनी साहेबांना त्रास दिला, पक्ष फोडून सुप्रियाताईंना त्रास दिला, त्या लोकांसोबत महापालिकेच्या मांडीला बसणार का? आता हा प्रश्न जर त्यांनी विचारलाय तो रास्त प्रश्न, पूर्णपणे रास्त आहे. मी तुम्हाला थोडं हिस्ट्रीमध्ये परत नेते. आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींना चॅलेंज केलं होतं, आठवतंय तुम्हाला? तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं. काँग्रेस पक्षाने पवार साहेबांचं निलंबन केलं होतं. इथे ज्येष्ठ असतील त्यांना माहिती असेल, तुमचा जन्म झाला होता का नाही, तुम्ही यंगस्टरचा मला माहिती नाही, तुम्ही सगळे खूप यंग आहात, मी तेवढी यंग नाहीये. पण मला ते दिवस क्लिअरली आठवत आहेत की तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींच्या सिटिझनशिप आणि त्याच्यावर हे झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशाचं आणि मी त्याची साक्षीदार आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांवर, तारिकभाईंवर आणि संगमा साहेबांवर ऍक्शन घेतली, त्यांना पक्षातून काढण्यात आलं. पक्ष नवीन स्थापन झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस आणि राष्ट्रवादी टोकाची भूमिका असताना दोन्ही पक्ष वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर इलेक्शन झालं आणि युपीएचं गठबंधन झालं नव्हतं, तेव्हा काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी काँग्रेस. मी एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करते आणि शिकण्यासारखी गोष्ट, आणि ते खूप राजकीय कार्यकर्ते त्यांच्यासाठी जास्त आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलंय की हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या. हा सोनियाजींचा मोठेपणा आहे. आय रिपीट मायसेल्फ की एवढी लढाई झाली होती, त्यांनी पवार साहेबांवर ऍक्शन घेतली होती. पवार साहेबांनी वेगळा पक्ष त्याच्यामुळे काढला, त्यांना पक्षातून काढल्यामुळे. त्यानंतर सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की त्या स्वतः त्या निरोप पाठवू शकत होत्या. त्यांची मोठ्या नंबरनीच काँग्रेस निवडून आली होती. पण हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा की त्या स्वतः आमच्या घरी आल्या. त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की आपल्याला युपीएचं सरकार करायचंय, झालं गेलं विसरूया, आता देशामध्ये आपण एकत्र येण्याची गरज आहे. आणि 10 वर्ष युपी, आणि तेवढंच नाही, सोनियाजींचा एवढा मोठा मन त्यांचं आहे की त्यांनी सांगितलं, हे डिपार्टमेंट तुम्ही म्हणाल ते डिपार्टमेंट, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, चला आपण सगळ्यांनी एकत्र. आणि तो दिवस आणि आजचा दिवस कधीही काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी कधी तो विषय परत काढला नाही ना आम्ही तो काढला. 18 वर्ष इथे सत्तेत राहिलो एकत्र. तू मग थोडा घर में भी होता है यार, बायकोशी कधीतरी होतं ना भांडण, थोडंसं जातं, असं होतं या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पण राजकारणामध्ये कधी कधी या गोष्टी कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच समंजसपणाने आपल्या अंतरात्म्याला जे योग्य वाटतं ते आपल्यानी करावं. आणि ह्याच्यात कुठलीही विचारधारा कॉम्प्रोमाइज नाही, ह्याच्यात कुठलंही मोठं धोरण कॉम्प्रोमाइज नाही. आणि मी स्वतः मी त्यांना हे सगळे अश्युरन्सेस मी स्वतःच दिले. त्याच्यामुळे देर इज नथिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन. म्हणजे असं नाही की मी ह्यांच्या थ्रू निरोप, नो नो नो, नथिंग इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन. प्रशांत दादा काली पक्षाला महत्वाचे, आजही आहेत, उद्याही आहेत. मी त्यांना काय स्ट्रक्चर आहे, जर एक तर अलायन्स ऑफिशियली झालेलंच नाही, चर्चा सगळ्यांची चाललेल्या आहेत, अजून काही अधिकृत झालेलंच नाही,
आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा लोकसभेत एखादं बिल येतं त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर हे काँग्रेस पक्षाला पहिला फोन करतात आणि म्हणतात की काँग्रेस पक्ष आम्हाला हा बिल आणायचंय, काय करूया. मग ते भेटतात. मग आमची एक BSC नावाची ग्रुप आहे, बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी. त्याच्यात आम्ही विपक्ष आणि सत्ताधारी एकत्र बसतो, स्ट्रॅटेजी करतो आणि बिल आणतो आणि मग बिल पास करतो. मग ह्याला सेटिंग म्हणायचं का, काही पार्लमेंटरी प्रक्रिया म्हणायची. एका लोकशाहीत एकमेकाशी बोललं पाहिजे आणि त्याच्यातून जर नाही जमलं तर प्रत्येकाला अधिकार आहे ना, पण चर्चा तर झाली पाहिजे ना. चर्चा करूनच मार्ग निघतो. आणि जर पुण्याच्या हितासाठी आपण एकत्र काही मित्र पक्षांची काही एकत्र चर्चा करत असलो तर त्याच्यात गैर काय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.